यानंतरची बातमी अलिबागमधून येते। अलिबाग तालुक्यातल्या बहिरीचा पाडा या गावामध्ये अंगणवाडी शाळा नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गावामध्ये अंगणवाडी शाळा बांधण्यासाठी सलग 3 वेळा निधी मंजूर करण्यात आलाय, मात्र निधी न वापरल्यामुळे चक्क भाड्याच्या घरामध्ये अंगणवाडी शाळा भरवली जाते। त्यामुळे अंगणवाडीची पटसंख्या देखील कमी झाली आहे। अनेक पालकांनी आपल्या मुलांना दुसरीकडे शिक्षणासाठी पाठवलंय, तर रायगड जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना याचा फटका सहन करावा लागतोय। अंगणवाडीची काय अवस्था आहे? 4 वर्ष झाली आहे नारळ फोडून या अंगणवाडी कधी होणार? या अंगणवाडीतली मुलं आज तुम्ही बघितलं असेल त्या एका घरामध्ये शिकतात, ते पण त्या घराची अवस्था एवढी बिकट आहे। तरी ही अंगणवाडी कधी होणार? सरकारला माझा एकच विनंती आहे, सरकार बोलते मराठी शाळा वाचली पाहिजे। आज या मुलांची एवढी दयनीय अवस्था आहे। आज मतलब शिक्षिकांना विचारलं असेल की 20 मुलं होती, आज त्या 20 मुलांपैकी 10च मुलं तिथे। तर इकडे धाराशिवमध्ये राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाला धाराशिवमधील शिक्षण विभागाकडून हरताळ फासल्याचा प्रकार समोर आलाय। वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत शाळा भरवण्याचे आदेश शिक्षण विभागाने पत्र देऊन लेखी स्वरूपामध्ये काढलेत। मात्र हे आदेश देऊन 10 दिवस लोटले तरी सुद्धा धाराशिवमधील शाळा सकाळी 7 ते 12:30 पर्यंत भरवल्या जात आहेत। शिक्षण विभागाच्या आदेशामुळे इतर जिल्ह्यामध्ये शाळांच्या वेळापत्रकात बदल केला असता तरी सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र या वेळापत्रकात कुठलाच बदल झालेला दिसत नाहीये। धाराशिवमध्ये बहुतांश शिक्षक इतर जिल्ह्यामधून येतात, त्यामुळे त्यांना सकाळच्या सत्रामध्ये वेळेत येणं शक्य होत नसल्यामुळे शाळेच्या वेळेत बदल केला जात नसल्याचा आरोप पालक करतायत। 7 ते 11:15 पर्यंत शाळा चालू करण्याचं पत्र काढलेलं आहे। तरी आपल्या जिल्ह्यासाठी काही शिक्षक ही बाहेरगावून येतात, लातूरहून येतात, बीडहून येतात, त्यांच्या सोयीसाठी ते उशिरा शाळा भरवत आहेत। अशी आमची पालकाची विनंती आहे की लवकर शाळा भरवून लेकरांना उन्हाचा त्रास होणे ही कमी व्हावा, ह्यासाठी लवकर शाळा भरवून लवकर सोडावी। सध्या तो आदेश आम्हाला प्राप्त झालेला नाही। माननीय संचालक साहेबांचा आदेश फक्त आम्ही व्हॉट्सअपवरती आमच्या पाहण्यात आलेला आहे, परंतु जोपर्यंत जिल्हा परिषद CO साहेबांचा शाळेची वेळ बदलण्याच्या संदर्भात आदेश आम्हाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत आम्ही शाळेची वेळ बदलू शकत नाहीत। म्हणून पूर्वीप्रमाणेच आमची शाळा सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 या वेळेमध्ये सध्या भरत आहे। इकडे जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। चोपडा तालुक्यातील गेल्या 2 दिवसांपासून तापमान 40 अंश सेल्सिअस गेलंय आणि अशामध्येच आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष निर्माण करण्यात आलेत आणि औषधांचा सुद्धा साठा हा उपलब्ध केलेला आहे। तसंच दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये कुणी घराबाहेर पडू नये असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। उष्माघाताची लक्षणं आढळल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्याचा सल्ला सुद्धा दिला जातोय। पुढची मोठी बातमी बघूया। बनावट औषधं तयार करून ती खरी असल्याचं भासून शासकीय रुग्णालयामध्ये पुरवठा केल्याप्रकरणी 4 आरोपींविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धाराशिव शहरातील पार्वती औषध भांडार यांनी बनावट औषधं खरं असल्याचं भासून विक्री केल्याचं उघडकीस आलेलं आहे। अन्न औषध प्रशासनाच्या निरीक्षक स्वाती कुपकरांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे। महादेवी धोंडीबा मुळे, हेमंत मुळे, विजय शैलेंद्र चौधरी आणि मिहिर त्रिवेदी या 4 आरोपींवरती गुन्हा दाखल केलेला आहे। धाराशिवमधून मोठी बातमी म्हणावी लागेल। खरं तर जी खोटी बनावट औषधं आहेत ती खरी असल्याचं भासून शासकीय रुग्णालयामध्ये पुरवठा केलेला आहे आणि या प्रकरणी 4 आरोपींविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धाराशिव शहरातील पार्वती औषध भांडार यांनी बनावट औषधं खरं असल्याचं भासवलेलं आणि विक्री केल्याचं उघडकीस आलंय। बालाजी निरफळ आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। बालाजी, गंभीर खरं तर हे प्रकरण म्हणावं लागेल, जी बनावट औषधं ती खरी दाखवून पुढे दिलेली आहेत। आम्ही एकूण जर बघितलं तर सामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार म्हणावा लागेल। ही प्रकरणं जेव्हा उघडकीस झाला, आता पोलिसात जरी गुन्हा दाखल झालेला असला, यातली वस्तुस्थिती एक बघायला लागेल। आम्ही जी कारवाई करण्यात आलेली, जी प्रशासन कारवाई दाखवत आहे, कंपन्या दाखवत आहे, मात्र कंपन्यावरच्या जर कंपन्या जर दोषी असतील तर मग हे इतक्या दिवस औषधं शासकीय रुग्णालयात गेली कशी किंवा इथे वैद्यकीय महाविद्यालयात गेली कशी, ती कुणाकुणाला दिली, याच्यात प्रशासनातलं कोणी सहभागी आहे का, याचा देखील पोलीस तपास करणं गरजेचं आहे आणि ते पोलीस तपास करून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। आम्ही ज्या पद्धतीनं हा गुन्हा दाखल झालेला आहे याची एकतर माहिती लपवली गेली, गुन्हा दाखल झाल्यानंतरची आहे ती माहिती बाहेर आली। नेमकी बनावट औषधं कधी घेतली, केव्हा घेतली, कशामुळे कुणाकुणाच्या वितरित करण्यात आली, आता ज्या पद्धतीत दाखवलं जातंय ठाणे, भिवंडी आणि लातूर
धाराशिव या काही कंपन्यांची नावं घेऊन तिथल्या कंपन्यांच्या संबंधित माणसावरती गुन्हे दाखल केलेले आहेत. एकूण सगळे हे कितीचे औषध होते, किती साठा होता, कशा पद्धतीत पुरवठा झाला याचा मात्र जो आहे तो पोलीस तपासात आणखीन काही पोलिसांना स्पष्टपणे याच्यात सांगितलेलं नाहीये. त्यामुळं याच्यात आणखीन कोण दोषी आहे, कुणावरती कारवाई करणार का, तर हा सामान्य आणि सामान्य रुग्णांच्या जीवाची खेळण्याचा एक प्रकार आहे आणि याच्यावरती कारवाई व्हावी अशीच अपेक्षा सगळ्याकडून व्यक्त केली जाते. नेमकी पोलीस पुढील काय कारवाई करतात हे पाहणं गरजेचं आहे. निश्चित पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. बालाजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची मोठी बातमी बघूया. कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे. अधिकारांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री कार्यालय आग्रही झालंय आणि कॅबिनेट मंत्र्यांनी कोणाला आणि किती अधिकार दिले याची माहिती द्या अशी विचारणा मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती मिळते. तर पूर्वीच्या सरकारमधील राज्यमंत्र्यांच्या अधिकारांसोबत याची तुलना होणार आहे. अधिकार प्रदान करण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश जारी होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाही बाबाशे राज्यमंत्र्यांना महायुती आज आहे, त्यावेळेला 95ला युती झाली, त्यावेळेला मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या कामाचं वाटप केलं होतं. या पद्धतीनं ते राज्यमंत्र्यांना अधिकार देण्यात येतील हा विश्वास आहे.